अहिल्यानगरचे ठाकरे गटाचे शहराध्यक्ष किरण काळे हे थेट धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये तक्रार देण्यासाठी दाखल झालेले आहेत. काय सगळे हे प्रकरण आहे, काय पाहायला मिळालं? ह्याच्यामध्ये माझे मित्र काळेंनी जो विषय अहिल्यानगरमध्ये जैन समाजाची एक ट्रस्टची जागा होती आणि ते त्याचा संगत मताने ट्रस्टींनी कशा पद्धतीने व्यवहार केला त्याची माहिती मला त्यांनी दिली. त्याची अजून मला माहिती आतमध्ये पाहिजे, पण थोडक्यात सांगतो की ही एक नोटीस काढलेली त्यांनी आणि या नोटीसमध्ये बघा त्यांनी असं म्हटलंय की ही जागा म्हणजे ही नोटीस वाचून दाखवू का तुम्हाला? मधला वाचून ही जमीन मिळकत जर तुम्हाला विकत घ्यायची असेल त्याचे संपूर्ण अधिकार हे ट्रस्टीने राखून ठेवलेले आहेत. एक पहिला मुद्दा. आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं की ह्याची धर्मदायची परवानगी ही कुणी काढायची? ही विकत घेणाऱ्यांनी. म्हणजे ही जाहीर नोटीसच चुकीची आहे आणि त्यांच्यावर ठेवून म्हणजे हे पहिल्यांदा इथं प्रशासक नेमलं पाहिजे पहिला ह्या नोटीसवरनं. आणि ही नोटीस बोगस आहे. मी कायंदा सांगणार की पहिल्यांदा त्यांच्यावर पोलीस फौजदारी करा, कारण ह्या नोटिसामध्ये अशी कधीच नोटीस येत नाही की आम्ही विकतोय, आम्ही सगळे अधिकार आमच्याकडे ठेवतोय आणि धर्मदायित्वाची परवानगी तुम्ही घ्या. म्हणजे हे सगळं चुकीचं हे बोगस. याच्यामध्ये कोण कोण दोष आहे असं तुम्हाला वाटतं की काय? सुभाषलाल मुथा जे आहेत ट्रस्ट आणि त्यांचे खालचे जे ट्रस्टी आहेत यांनी संगत मताने ही जागा विकायचा प्रयत्न केला, पण विकताना त्यांनी ही नोटीस चुकीची दिली. ह्या नोटीसमध्ये परत एकदा सांगतो की ही नोटीस काढली, आम्ही राखून ठेवलं सगळं, पण धर्मदायित्वाची परवानगी तुम्ही घ्या. म्हणजे हे कुठलं न्याय आहे आणि कुठं चाललंय कायदा, कुठं चाललंय? आणि मग यांच्याकडे आता कुठले 2 तारखेला काढलेले 14/2/2024 तर हे काढल्यानंतर आता कुणी ह्याच्यामध्ये टेंडर प्रक्रियेमध्ये आलेत, कुणी पैसे भरलेत, कुणी डिपॉझिट घेतलेत, त्याची माहिती आज आम्ही याच्यामध्ये कोण कोण दोष आहे असं तुम्हाला वाटतं? काय आहे की ज्यांना विश्वस्त म्हणून नेमलंय ते काही विश्वासाने काम करत नाहीये. मुळामध्ये आता जे काही रवी भाऊनी सांगितलं, ही जी नोटीस त्यांनी काढली ही नोटीस सुद्धा धर्मदाय आयुक्तांच्या परवानगीशिवाय काढता येत नाही. तुम्ही नोटीस कसं काय काढता? त्या ठिकाणी राजकीय पक्षाचं कार्यालय तुम्ही त्या ठिकाणी थाटलेलं आहे. आम्हाला त्या ठिकाणी आता त्यांनी असा एक आरोप आमच्यावरती केला की आम्ही खोटं सांगतोय, तिथं असं काही कार्यालय वगैरे काही नाही. माझ्याकडे आता एक टॅक्सची पावती दाखवते, टॅक्सची पावती कुठे ती हा की त्या ठिकाणी ते आणलं की ते एक ऑफिस आहे. कुणाचं आहे ते? गोंडाळ नावाच्या व्यक्तीचं. असं मुथाही म्हणतात आणि गोंडाळही म्हणतो. हे बघा, ही महानगरपालिकेची टॅक्सची पावती आहे, याच्यावरती वापराचा प्रकार निवासी लिहिलाय. अरे इथे निवासी तुम्ही आता कमर्शियल यूज करतात, म्हणजे तुम्ही सरकारची पण चोरी करताना करायची, टॅक्सचे पैसे निवासी भरून कमर्शियल वापरतात. या सगळ्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट आहे की चोर हे व्यवहार कोणी केलाय? ज्यांच्यावरती पक्ष कार्यालय थाटल्याचा तुमचा आरोप आहे, आमदारांनीच हे केलं असं तुमचं सरळ म्हणणं आहे? हो, संग्राम जगतापचा हा सगळा व्यवहार आहे. त्या ठिकाणी त्यांनी त्यांचा जो हस्तक आहे ना, ज्याच्या नावावर त्यांच्या सगळ्या बेहिशोबी प्रॉपर्ट्या वगैरे आहेत, ते गणेश गोंडाळ त्या ठिकाणी पुढे केलेलं आहे सगळ्याचं. बरं, ते यातली गमतीची गोष्ट अशी आहे की जे मृत्यूपत्र याच्यामध्ये आहे त्यामध्ये 7 भाडेकरूंची नावं आहेत. याच्यामध्ये या गोंडाचे वडील त्याला 28 रुपये देऊन फक्त एका 10x10च्या खोलीचे तिथं भाडेकरू होते. ते केव्हाच वारले. मग गणेश गोंडाच्या नावाचा मृत्यूपत्रात उल्लेख नाही. त्याला ही जागा दिली कशी? त्याच्यामुळे त्या ठिकाणी 5000 स्क्वेअर फूटच्या भूखंडावरती त्या ठिकाणी राष्ट्रवादीचं कार्यालय करून ताबा मारलेला आहे. आमदारांचं या सगळ्या प्रकरणामध्ये नाव येतंय, कारवाई व्हावी किंवा हा सगळा व्यवहार रद्द व्हावा असं ह्याच्यामध्ये बघा, हे माझे मित्र आहेत, हे शिवसेनेचे असले तरी आम्ही पक्ष म्हणून या ठिकाणी आलो नाहीत. की एक जैन समाजाचे सध्या अनेक ट्रस्ट आहेत, म्हणजे जैन समाजच नाही, अनेक संस्था अशा आहेत की धर्मदाय आयुक्तांना वेळ कसा मिळतो हा पहिला मुद्दा आहे. सर्वसामान्य माणूस इथं लाईनीत उभा राहतो, एक साधा कागद 2-2 वर्ष हलत नाही. आणि मग एवढे मोठे भ्रष्टाचाराचे व्यवहार जर इथं होत असतील आणि जर भ्रष्टाचाराचं केंद्र होत असेल तर यांना कधीतरी लोकशाहीमध्ये जाब विसरला पाहिजे. हा पहिला मुद्दा. मी परवाच म्हणलो की म्हातारे मेलेलं दुःख नाही पण काळ सोकल नाही पाहिजे. आता ह्याच्यामध्ये नेतेच लोक कशी सापडतात? अजून 250 कोटी कुठनं आलेत ह्याचाही तपास आपल्याला करायचा आहे, कारण जैन बोर्डिंगमध्ये 250 कोटी व्हाईट कुठले आले आणि कोणाचे ह्याचा तपास अजून झालेला नाही. तुम्ही तिला घेतलं असं होत नाही. कारण हे जर जाब विचार मी आता त्यांच्यामध्ये ह्याच्यामध्ये 2 तारखेनंतर या नोटिसानंतर ट्रस्टने काय काय यांच्यावर कागदपत्र केलेत त्याची संपूर्ण चौकशी करणार आणि त्यानंतर मी अहिल्यानगरचे महानगर आयुक्त त्यांच्याशी बोलणार आहे आणि त्यांची वेळ माझी आहे, पण आता ते कसं मला जमतं अशा पद्धतीने मी त्यांना आज भेटणार आहे. काळे जे विषय आहे, काळ्यांचा विषय काय वैयक्तिक नाही, माझा वैयक्तिक नाही, पण जर अशा
नुसतंच जैन समाज नाही, सगळ्या समाजावर अन्याय आहे. आज हे नागरिक उभे आहेत ना, त्यांचा एक साधा कागद इथं हालत नाही. त्यांच्या भावना बघा आता काय तीव्र भावना आहेत. तर तुम्ही 200 250 कोटीचे व्यवहार हे सहज करतात 8 दिवसात 15 दिवसात. मग हे का करतात? कोणाच्या दबावाखाली करतात? पैशापोटी करतात? ह्या सगळ्या गोष्टी आहेतच, हे नंतर बोलू. पण ह्याच्यातलं या नोटिसाप्रमाणे सुरुवातच अशी झाली की भ्रष्टाचार. मग आता ह्यांनी ठरवायचं कोण ट्रस्ट? मग ट्रस्ट बी ठरला, माणूस बी ठरला, वेळ बी ठरली, पैसे बी ठरले आणि जागा विकायची बी ठरली. ते आता सगळं पेपर घेतो मी, कारण माझ्याकडं काळे साहेबांना पूर्ण पेपर त्यांनी मागणी केली. पण आम्ही एक ज्या चुकीच्या पद्धतीने आम्ही दोघे पक्ष म्हणून काम करत नाही. जरी त्याला कुठला असा रंग न येता एक जैन समाज नाही, सगळ्या समाजावर अन्याय जिथं जिथं होत असेल तिथले कार्यकर्ते मला भेटले तर मी प्रामाणिक सांगतो की ते विषय तडीच नेणार आणि ही जागा विकूच जाणार नाही. आणि ह्या जागेवर जर अतिक्रमण झालं असेल तर मग ते ट्रस्टी करतात काय? आणि ट्रस्टी जर त्याचं ते काम करणारे नसतील तर मग आता आमचं म्हणणं आहे की भगवान महावीर एक सेना आता तिथं तयार केली पाहिजे आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या युवकांनी एकत्र आलं पाहिजे. जिथं जिथं अन्याय दिसेल तिथं त्यांनी आलं पाहिजे. आता घरात जैन समाजाने बसून उपयोग नाही, लय धंदा बी करता उपयोग नाही. जे युवक आहेत त्यांनी रस्त्यावर आलं पाहिजे, समाजाची जागा वाचवलं पाहिजे. आपण पाहतोय की रवींद्र धंगेकर हे सध्या धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये जाब विचारण्यासाठी या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. ठाकरे गटाचे अहिल्यानगरचे शहराध्यक्ष किरण काळे हे सुद्धा त्यांच्यासोबत आहेत. अहिल्यानगरमधली जी जैन मंदिराची जागा आहे, ट्रस्टची जागा आहे, ती खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप जो आहे तो त्यांच्यावरती करण्यात आलेला आहे. सध्या आपण पाहतो की रवींद्र धंगेकर हे सध्या जाब विचारायला आलेले पाहायला मिळत आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.